एका जंगलात एक भयानक सिंह राहत होता। दररोज तो अनेक प्राण्यांची शिकार करून जंगलात भीती निर्माण करत होता। सिंहाच्या अशा क्रूर कृत्यामुळे जंगलातील सर्व प्राणी घाबरले होते। अशीच परिस्थिती राहिली तर जंगलात एकही प्राणी शिल्लक राहणार नाही, अशी भीती सर्वांना वाटू लागली। जंगलातील सर्व प्राणी भीतीने थरथरत होते। शेवटी त्यांनी एकत्र येऊन आपली व्यथा मांडण्याचा निर्णय घेतला। महाराज, आपली गरज फक्त एका प्राण्यापुरती असताना आपण इतक्या प्राण्यांचा जीव का घेत आहात? असं चालू राहिलं तर जंगलात एकही प्राणी शिल्लक राहणार नाही। आपल्याला त्रास नको म्हणून आम्ही ठरवल्याप्रमाणे दररोज एक जनावर स्वतः आपल्या समोर येईल। त्याने आपली भूकही शमेल आणि आपल्याला शिकार करण्याची गरजही भासणार नाही। आळशी सिंहाला प्राण्यांची योजना पटली। त्याने गर्वाने होकार देत म्हटलं, ठीक आहे, पण लक्षात ठेवा, मला रोज वेळेवर एक प्राणी मिळाला पाहिजे, नाहीतर कोणाचीही खैर नाही। सर्व प्राण्यांनी मान हलवली आणि ठरल्याप्रमाणे दररोज एक प्राणी सिंहाकडे पाठवण्यास सुरुवात केली। सुरुवातीला म्हातारे आणि दुःखी प्राणी पाठवले गेले, पण नंतर धष्टपुष्ट प्राण्यांचाही बळी जाऊ लागला। सर्व जंगल भीतीने थरथरू लागलं। माझी सिंहाकडे जाण्याची पाळी आली। दररोज एका प्राण्याचा बळी देण्यापेक्षा सिंहाचाच खात्मा केला तर काय? असा विचार करत जात असताना त्याला रस्त्यात एक जुनी विहीर दिसली। सशाने आत डोकावून पाहिले आणि त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना सुरू झाली। माझ्याकडे येण्यात इतका उशीर आणि तू एवढासा ससा, माझ्या दाढीलाही पुरणार नाहीस। महाराज, मला वेळ झाला त्याचं कारण ऐकून आपणही हैराण व्हाल। मी ठरल्याप्रमाणेच येत होतो, पण रस्त्यात एका विहिरीतून मला धमकावण्याचा आवाज आला। कुठं चाललास? तेव्हा मी सांगितलं की सिंह महाराजाकडे। पण मीच या जंगलाचा खरा राजा आहे। तू ज्याच्याबद्दल बोलत आहेस दत्त, तो तर कुणीतरी बहुरूपिया असणार। कुठे आहे तो दाखव। मी आज त्याला ठारच मारतो, कारण मीच राजा आहे। ससा त्याला विहिरीपाशी नेतो आणि वाकून बघायला सांगतो। तर त्यात सिंहाला स्वतःचा प्रतिबिंब दिसतो। हे बघून तो मोठी गर्जना करतो, तर त्या गर्जनेचा प्रतिध्वनी विहिरीतून आल्याने अजूनच चिडतो आणि रागाच्या भरात विहिरीत उडी मारतो आणि पाण्यात बुडून मरतो। नंतर लगेच ससा वनात असलेल्या आपल्या सर्व मित्रांना ही गोष्ट कळवतो आणि सर्व प्राणी आनंदात राहू लागतात। तात्पर्य, अनेकदा शक्तीपेक्षा युक्तीच श्रेष्ठ ठरते।